एकांगी माईवाली म्हणते रजतनं म्हणते कपडे दिले म्हणते पोरीले घेऊन आपल्या सोनूले आणि बुलीले तर सांगत होती ते. तर मी म्हणलं मायवाल्या पोरीले कोण नाही दिले बा मनूले. मनू गेली नाही होती त्याच्यासोबत फिराले म्हणून नाही दिलते का काय. तर काय माहित रजतनं दोघीले दिले म्हणते आणि मायवाल्या मनूले नाही आणलं एखादी ड्रेस. हे करूनी ना 10 वेळेस झोपीतून उचना ना आता. सोनीले ड्रेस घेऊन दिला, बुलीले ड्रेस घेऊन दिला, माया पोरीले ड्रेस नाही घेऊन दिला. अहो माया आम्ही थोडी सांगितलं त्याले रजतले घेऊन देवा म्हणून. कायलेच एवढी हे करते तर काय माहित का बाप्पा. अहो नालू तुले असं वाटते त्या पोरीले घेऊन नाही दिला मनूले घेऊन नाही दिला बा म्हणून. अहो पोरी पोरी गेल्या त्याला आवडला तो ड्रेस. सांगे मला सोनी गिनी सांगत होती आवडले त्याले कपडे तर त्याच्याजवळ पैसे नव्हते तर मग रजतनं घेऊन दिले वाटते. घेऊन दिले मग म्हणत असं नंतर वापस देईन बा. त्याने काय स्वतःहून थोडी घेऊन दिले रजतनं. उसने म्हणून दिले. सोनी म्हणे स्कॉलरशिप झाल्यावर देईन म्हणे. मी म्हटलं काय देवा मला काऊन नाही सांगितलं. तिच्या तिथं दिले असते ना म्हटलं मी पैसे तुझेवाले. काही एक लॅगिन घेतली वाटते तिनं पांढरी आणि तो एक ड्रेस घेतला ते टाप त्याले तर बाया नाही बाप्पा. तिने म्हटलं बाया बसवतो त्याले तर म्हणते नाही असंच चांगलं दिसते म्हणते बाया बसवायला लावा लागन तिले. ते पोट्टी ऐकतच नाही म्हणते आई फॅशन आहेच करून राहिली ते. सोनू घालते ना पहिलीपासूनच तर घालू दे ना मग. नाही मी तसं नाही म्हणलं. त्यानं त्याच्या पसंतीनं घेतले बरोबर आहे गोष्ट. पण एखादी मनूले आणा लागत होता का नाही ते लढत होती. मग जायला पाहिजे होतं ना मोनीनं सोबत त्याच्या सोबत मग भेटला असता. आता भुलीले घेतला रजतनं तर काही ते सक्की मामबहीण होय. मोनी तर तिले नसता घेतला का. आणि वापस देऊन राहिले ते पैसे वापस देऊन राहिले. मीच तर बोलली. काल बाईचा फोन आला होता तर रजादाई बोलला माझ्यासोबत. बाईचा फोन आला होता. राधिका बाईचा फोन आलता का. हो आला होता. रोहित म्हणते का दुसऱ्या इकडे रूम करतो बा तिथं करत नाही. तर तिनं मला फोन केला मग राधिका बाईनं बोला म्हणे सांगा म्हणे याले समजावून मी वरची रूम देतो म्हणे याले असं तसं. संध्याकाळी बोलला म्हणा आपल्या बापासोबत बोलला रोहित. संध्याकाळी फोन केला होता सोनीच्या बाबानं तर बोलला तो रोहित. ते मोठा समजाव केलं ते तवा तिथं राहिले तयार झालं ते रोहित. तुम्हाला खरी गोष्ट सांगू का बाई राधिका बाई नाही का लय हे आहे बरं स्वभावले लय बारीक आहे राधिका बाई. आपल्याला माहित नाही का आता आपली ननद होईत त्या पोरीला एखादी शब्द गिब्द बोलली असं राधिका बाई ते रोहितले नाही झालं असं सण म्हणून गी म्हणत असं दुसऱ्या इकडे रूम करतो बा म्हणून. आता काय सांगावं बाई आतापर्यंत राहिला तिथं आता लगेच बायको झाल्याबरोबरच नाही म्हणून राहिला बोलली असं काही सांगता नाही येत. राधिका बाईचा हाय तशी टपरी बोलाले. म्हणे बापाले लय वेळा मी नाही राहत. बाप जेव्हा बावरला तेव्हा मग कानी चुपचाप राहिला. नाही बोलल्यास असन राधिका बाई बोलल्यास असन त्या पोरीले बोलल्या असन काही नाही नाही तर मग रोहितले काही नाही काही बोलल्या असन. राहू दे ना मग अलग राहते तर तुम्हाला काय करावं लागते. राहू दे ना अलग राहतो म्हणते तसं तर कमाई करून राहिला ना रोहित. अहो बाई एवढं सोपी आहे का अलग राही ना. अलग इकडे ते पोरगी बरं नाही. आता नवीन काम आहे त्याचं काम राहिले कसं काय अलग जाऊ दे ना. थोडस तिले बी दबाव पाहिजेच ना त्या पोरीले. राहू दे ना राधिका बाई तिथं राहीन तर कम से कम लक्ष तरी ठेवन. तिच्यावर थोडस सासवासारखं थोडस हे तरी राहीन तिच्यावर. बरं आहे जाऊ दे. काय म्हणे मग राधिका बाई म्हणजे ना अलग कर म्हणते का तिथंच राही म्हणते रूम करून तिच्यावाल्या वरच्या रूमीत. नाही तिथंच राही म्हणते तिच्यावाल्या घरी रोहितले. इकडे तिकडे नको जाऊ म्हणते. ते पोट्टा ऐकलं नसन ना अलग रूम करे वाटते तर मग बावरला तर ऐकलं आता. बाई राधिका बाईले मोठा लेट लागते कामाचा. त्या पोरीकडून रोहिणीकडून एवढे काम करून घेत असन म्हणून म्हणत असन अलग नको राहू तिकडे नको राहू इकडे नको राहू म्हणून. आता पोरी गेल्या गावले आणि आपली राधिका बाई माहित आहे ना कशी आहे कामात कशी राहिले. मग काय तिले कामाचा पहिलेच नेट लागते आपल्याला नंदेले नेट लागाले. ते पोरगी बरी आहे कामाची तिच्याकडून घेत असन सारे काम करून. आता हे जर अलग राहिलं तर मग ते काम कोण करत असं काही असन तिचं म्हणणं. हो त्याच्यासाठीच असन म्हणा. राधिका बाईचं समजलं गी म्हटलं मी काल बोलण्यावरून. पण मी नाही काही जाणून बुजून त्याला काही म्हटलं नाही. मग मी म्हटलं जाऊ द्या त्या पोरीले नाही का 4-8 लोकांचं स्वयंपाक पाणी करता आलं पाहिजे ना. घरातले कामं धामं समजले पाहिजे का नाही. त्याच्यामुळे मी नाही काही एवढा जोर दिला नाही. मी म्हटलं ठीक आहे ठेवा तुमच्याच घरी. आणि याच्यावाल्या बाबाले सांगितलं त्याला बावरा म्हटलं थोडंसं आणि बाईच्याच घरी राहिले लावा म्हटलं तिकडं असं म्हटलं बाई. तर मग ऐकलं मग ते काय जी तुम्ही बी इकडे घेऊन येणार नाही तर दोघाले बी म्हणलं होतं त्याला इकडे येऊन राहिले बाबू म्हटलं आपल्यावाल्या घरी. कायले याच्या त्याच्या घरी राह तरी म्हणलं तू
लागतेस किती म्हटलं मार, काम 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 करतं म्हटलं. इथंही कामं लागते ना म्हटलं तुले. तर नाही म्हणते आई, इथंच लागलं मले ना, पैसे चांगले भेटून राहिले म्हणते इथं यवतमाळले. तर गेलं बाई तिथं, जाऊ दे ना, त्याचं मन भरेपर्यंत राहू दे. आपस नेट लागला म्हणजे येईन इकडं. तिथं भेळ लागलं, तिथं कोणते रेग्युलर कामं राहते काय हो करू नये. कधी लागते कधी नाही लागत. हो ते बी आहे म्हणा. बस हो, चायचा टाईमही झाला आता, तर चाय बनवतो, पिऊन जातो थोडसा. नाही बापा, जातो घरी जातो आता. चायचा टाइम झाला तर घरी बी चाय मांडा लागेल ना, मी इथं पी. आणि बाकीचे बुडी आहे ना अजून, आणि याचे तुमचे देरही आहे प्याचे, त्याच्यासाठी मांडा लागेल ना. बुडी तर एकदम फुगूनच आहे माझ्यासोबत. काहून हो? काय झालं बुडीले? आम्हाला तुरी होत्या त्या एका पन्नीत ठेवलेल्या मीनं. 3-4 पायल्या तुरी होत्या. आता त्याला लागले बाई किडे. माय काही लक्ष राहिलं नाही त्याला पाहायचं, ऊन द्यायचं काही. आता पाऊसच होता तर माय काही लक्षात राहिलं नाही. गावाकडे गेलो ना आपण, तिकडे त्याला लागले बाई किडे. आणि ते सकाळपासून बुडी माय मांग लागली का नाही ना, देऊन राहिली मला शिवा निसती, शिवा द्यायले. मी बोलली ना, तेही बोलले, मग आमच्या दोघीच झालं भांडण. वा रे वा. अहो 3-4 पायल्या तुरी म्हणजे त्याची डाळ किती होत होती? 4-5 किलो डाळ होत होती ना त्याची. असं नाश करायला परवडते का हो? करू नये, थोडीशी पायपुई करत जाणं. अन्न होय ना बिचारे, ते काहून अशी करतं? बरोबर आहे बुडीले. जुन्या काळात खायला भेटे नाही ना पहिले, आता भेटते तर असं करावं का? बुडी तर बोललीस सकाळी. आता माई जाऊ मला ज्ञान देते. जातो मी घरी, जातो. चाय घे बनवायचा आहे म्हणलं तर मोठी मिरची लागली इले. लगेच पळाली घरी. एवढा नासोडा करून अन्नाचा आता बोलणार नाही ते बुडी बोलाले. हा बोल ना आई. वा काय म्हणून राहिली वा आई? बोल ना, बोल. आत्ताच आली मी. आत्ताच आली म्हणजे कुठे गेलती तू? मंदिरात गेलो होतो पूजा करायला. माई सासून मी गेलो होतो पूजा करायसाठी. बोल ना, काय म्हणता? असं पूजा करायला गेली होती काय? मी काय म्हणलं कधी यायचं बा? आता 7 महिना लागला तर बाया घराजवळच्या म्हणून राहिल्या, कधी आणता संध्याले, कधी आणता संध्याले. शालूही म्हणते तर कधी येऊ बा म्हणलं तुले घ्याले. तू तर फोनच नाही करत हो. आता 7 महिना तर लागला. ये ना, तुला वाटते तर ये. उद्या ये नाही तर परवा ये, त्या मताने ये. मी काय सांगू आता? मला तर लागला आता 8 दिवस झाले. ये ना बापा. दोन्ही इकडून बोलतो तू संध्या. त्या दिवशी फोन केला तर थांब ना म्हणते, एवढी काय घाई करतं म्हणते तू म्हणते. आणि आता म्हणतो कधी ये, त्या मताने ये. माय तुला विचारल्याशिवाय कशी येऊ बाई? सांग ना. येऊ का उद्या येऊ का? हो ये उद्या ये. कोण कोण येऊन राहिलं मग? बाबानं तू येऊन राहिली का? त्या बाप नाही येत म्हणते माय. आणि त्या सागरले काही सुट्ट्या आहे नाही तर ते काही येत नाही म्हणते. तर शालू ना मी येतो. दोघी जणी समूह आहे, शालू आहे, मी आहे बा म्हटलं. ती येतो बा म्हटलं. बरं ये शालू वहिनीला घेऊन ये. शालू वहिनी तसंही बी माय घरदारगी पाहिलं नाही, इकडले लोक पाहिले नाही. ती ये मग, ते शालू वहिनीलाच घेऊन ये. आणि ते राणी गिनी कशी आहे वा? आली तर काही विचारू नको बाई संध्या. आली तवांपासूनची घरात निसते तमाशे चालू आहे. मी म्हणलं होतं तरी पण त्या बापाही ऐकत नाही, ते पोट्टही ऐकत नाही बायकोले आणाच्या वेळेस. शेवटी गोष्ट झाली तेच. म्हणजे काहून काय झालं? आम्हाला त्या शालूलेच घराच्या बाहेर काढायची मागं लागली. ह्या नाही त्या कारणावरून तिच्यासोबत भांडणच करत राहते. आणि इकडली तिकडली इकडं चुगल्या लावत राहते माय. 2 वेळा गेली ते घर सोडून जात होती शालू. काल मला बरं झालं माहित पडलं, दिसली मला तर मी आणलं बाई. शालूच्याच मागं लागली होते. वाटलंच तरी काही नाही काही करण बा म्हणून. हे शालू वहिनीच्या काहून मागं लागली ते? शालू वहिनी कठोरचं लक्ष देत जा. आई साध्या भोया आहे त्यावाल्या पहिलेच. हो वा, हिच्यासारखी चंट थोडी आहे वा. हे बदमाश बाई आहे, ते नाही आहे एवढी. तिले काही एवढं हे समजत नाही कपटपणा शालूले. नाही पाहतो ना, आहे ना लक्षात आहे मायावाला. लक्ष ठेवतो ना मी. बरं येतो मग, उद्या येतो. नाही तर मग उद्या नाही जमलं तर परवा येतो. हो ये. उद्या ये नाही तर परवा ये. तुले जसं जमलं तसं ये. नाही तर ये मग उद्या बहिणीला घेऊन येजो मग. हो ठेवतो मी. ठेवतो. आता सांगून राहिली भुले तुले. त्या बाबाजवळ सांगून दे बरं तू त्या पोट्ट्याचं नाव. पस्तावशील नाही तर सांगून दे त्या बाबाजवळ. नाही तर मी सांगतो मग काकाले. सांगू का? मला भेव लागते ना हो. मी कशी सांगू? मला भेव लागते ना. आणि माय बाबाला माहित पडलं ना तर मायवाला कॉलेजच बंद करून टाकते माय बाबा. कॉलेजमध्ये जाऊ देणार नाही. माय गलतीच म्हणून मग सगळेजण. माहित आहे ना तुला आपल्या कुटुंबातले लोक कसे आहेत. नाही होत ना कॉलेज बंद. तुझी गलतीच नाही त्याच्यात, तर मग कायले कॉलेज बंद होईन होती आलो. एक काम करू का, मी माय बाबाला सांगतो. मग माय बाबा त्या बाबाला समजावून मग. नाही असं नको करू तू. माय बाबा लय बेकार आहे. माय बाबाले काही माय बाबा माहीच गलती समजन. सोने तू सांगू नको माय घरी. तुझ्या घरी नको सांगू. मग करतं काय तू? मग आता तू
सांग करतं काय हे रोज 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 चांगलं नाही आहे ना हे एखादी गावातल्या लोकांना पाहिलं गेलं काही तर मग काय करशील हो आपल्याला दोष देन सर्वेच्या सर्वे तुला आत्ताच सांगून राहिली मी भुले सांगून दे बरं नाही तर मला तरी सांगू दे नाही मी नाही सांगत आणि तूही नको सांगू मला कॉलेजमध्ये माझ्या शाळेत बंद करून टाकन माझ्या बाबानं माझी हिंमतही नाही माझ्या बाबाला सांगायची मी नाही सांगत आणि तूही नको सांगू माझ्या बाबा मलाच मारन जाय तुला लय वेळा समजावून सांगितलं तू ऐकत नाही तर मी काय करू करते या मताना चालली मी घरी सोने सांगू नको त्या बाबाले ना माझ्या बाबाले कोणालाच नको सांगू तुले सांगतो तुले शपथ आहे मायवाली नाही सांगत मी कोणाले पण स्वतःहून जर माझ्या बाबाने विचारलं ना तर मी सांगीन बरं भुले मी चुपचाप नाही राहणार कसं करू माईले सांगू का माईले सांगितलं तर माझ्या बाबा सोबत बरोबर बोलन तरी आईले सांगून पाहू का नाही आई बी मलाच बोलन मलाच दोष देन आई बी म्हणू बाई अंगण झाडून घे ना थोडीशी अंगण झाडून घे ना अंगण रगरग वाटून राहिलं थोडंसं झाडून घे बरं मग मी चाय मांडतो ते बाप येतच असं ना आता तू ये ना सारा गाव फिरून ये ना तू ये आणि त्या पोरीला अंगण झाडायला आणि तू सारा गाव फिरून ये नालायक वानाची नवरा घरी नाही इकडं तिकडं फिरत राहते तेवढ्या मोठ्या तुरी वाया घालवल्या तिनं बापाच्या घरी खायची सोय नाही आणि इथं भेटते तर ताव गुण येऊन राहिले त्या मोठीकडून काही शिक ना त्यावाल्या हिच्याकडून आशाकडून एक दाना तू वाया घालवत नाही तू एवढा वाया घालवतं काय तर वैजी तुमचं थोडशा तुरी खराब झाल्या हात मार मांग लागून राहिल्या नाही राहिलं माय लक्ष एवढं काय माय ना बापा काढून राहिले तुमच्या घरीच येऊन बसवलं होतं का लहानपणापासून मायना बापाच्या घरी सोय नाही तुम्ही लय तालेवंत होते वाटते माय बापाच्या घरी तोंडात दिलं तुले फक्त चालवाले देवानं तोंडात दिलं बाकी कोणता गुण नाही तुझ्या अंगात घरात कसं ठेवायचं घरदार हे ते दायदाना कसा ठेवायचा ते नाही 5 पाहिल्या तुरी होत्या मोजून पाहिल्या मी इथं सर्व किडे लागू दिले ते सोंडे लागले सारे लागाले आता होते का ते सारे शद्र पडले त्याले दिवसभर कामच करा लागते किती काम करा लागते तुम्हाला काय आहे राहिली असं झाली असं गलती आता काही 10 वर्ष तेच सांगा का मग ते काम राहते व तुले व लहान लेकर एवढून तुले पाहा लागून राहिले काम राहते नेट लागाय वानाची वावरात जायचं काम पडलं असतं ना पयाचं काम पडलं असतं वावरात तेव्हा समजलं असतं सदरी खात माया पोराच्या भरोशावर खाले आयत आता घरातलंही नाही होत का त्याकडून तुमच्या पोराच्या भरोशावर खातो म्हणजे मग कोणाच्या भरोशावर खाऊ मी शेजारच्या लोकांच्या भरोशावर खाऊ का मी मला खाता करता तुम्ही तर नाही कमाई करून आणून देत एवढं मोठं 4 एकर वावर करून ठेवला कोणा करून ठेवलं ते त्याला घरच्या लोकांना आणून दिलं का दहेज मध्ये मायवाल्या घरी मला सांगू राहिले तुम्ही कोणतं कमाई नाही करून देत वावरातलं एवढं पीक पाणी खाता चांगली आणि म्हणतं मला का कमाई नाही करून ठेवली आणि कमाई करतो का इकडे मोठ्याच्या घरी नाही जात राहिले कारण की मोठा ऐकत नाही ना फसवणीचा बाप काही ऐकत नाही या बुद्धीचा पट्टर लायना बरा आम्ही बरा हाव सहन कराले काही बी बोलाले काय झालं आई व काऊन बडबड करून राहिली व पाय ना तुही बायको पाय तिकडे मी पोरीच्या घरी लग्नाला गेली तिकडे राहिली ती ना पाय ना घरात तमाशा कसा केला तेवढे मोठे तुरी 5 पाहिल्या तुरी हिनं कानी साऱ्या खराब करून ठेवल्या नाही त्याले गायलं नाही त्याले ऊन दिली का नाही काही सांग ना बाबू केवढं मोठं गेलं ना ते वाया चालली जाईन माझ्या पोरीला घेऊन तुम्हाला सांगतो या बुडीच्या ना तुम्हाला सांगतो मी चालली जाईन मी खरंच आणि येणारच नाही वापस निस्ती माय मांग लागून राहिली तुमची बुडी आई काऊन मागं लागत राहतो तू तिच्या आल्यावर नसन राहिलं लक्ष 5 पाहिल्या तुरी आणून दे तुरी आणून द्याले कायले तर एवढी बोलतो तर लाज वाटते का रे थोडीशी 5 पाहिल्या तुरी आणून देतं म्हणतं कुठून आणून देशील बाहेरून विकत आणून द्याले पण घरात असलेल्या वस्तूची वज नाही करायची ते वाया घालवायचं आणि बाहेरून विकत आणायचं एवढा तालेवंत आहे तू गेले ना तुरी वाया जाऊ दे ना काय तू बी आई चल चाय प्याले मान बरं मान चाय मान बरं मान थोडसा चाय मान बुडीली दे थोडसा शांत होईल ती नुसती किटकिट आल्या तवांपासून गावावरून आल्या तवांपासूनच माझीनं हराम करून टाकलं या बुडीनं मोठ्याच्या घरी राहायचं ना तिकडं जाऊन इकडं आमच्या याच्यात राहते मला नाही राहू देत सारखी सुधी शांत राहायचं का थोडं तिवाले तोंड आता तिला ऐकू गेलं ना आईले अजून तिवाली काढत जी पोटी धरून आवडून मग मी काही करणार नाही तुला लक्षात ठेव काय म्हणते रे काय म्हणून राहिली इकडे तोंड करून बोल काय नाही म्हणलं मी चाय मांडतो म्हटलं काय म्हणू आई नको मांग लागत नव्हतीच्या काय रे मांग लागतं तर गेले आता वाया काय तू बी बरं व्हिडिओ कसा वाटला ते सांगा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा जमे तोपर्यंत मेंबरशिप घेण्याचा प्रयत्न करा राणीची व्हिडिओ आपल्या निर्मलाबाईची व्हिडिओ बघण्यासाठी आणि पूर्वी दयालकर आणि सुरेखा पडघान
यांच्या दोघीचं मी आभार मानते माझी मेंबरशिप घेतल्याबद्दल. आणि व्हिडिओ कसे वाटले ते पण सांगा तुम्ही. ठीक आहे, बाय. आणि थँक्यू तुमच्या दोघीला, पूर्वी दयालकर आणि सुरेखा पडघान. ठीक आहे, बाय. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट्स करा. ठीक आहे, आणि थोडा सपोर्ट करावा, लय प्रॉब्लेम मध्ये आहे मी. तर ठीक आहे, बाय.